तर कार्यकर्त्यांनी गेला गावात जाऊन मॅटर तर सांगतो तुम्हाला पुढे. तर चला. तर नमस्कार पब्लिक, मी रोहन पटरे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम सगळ्यांचं स्वागत. रात्रीचे वाजले तर 12 मग काय समजायला कार्यकर्त्याला खायचं होतं मटण. मुकदम त्यांच्या सामील चालता. समजे कार्यकर्त्यांनी यार झोपले होते पण मास्तरच्या अंगात मस्ती होती, त्याच्यामुळे अंगणात आली मस्ती आपल्या. मुकदमला कधी पैसे मागितले तर मुकदम पैसे कधी झाले त्याला कधी बॅलन्स चेक केला तर 0 बॅलन्स दाखवते आणि तो त्याच्या हायकोर्टाला नेऊन 250 वाली कॅडबरी खाऊ घालतोय. म्हणलं खरं आहे तुझं. शुभम भाऊ त्याच्या फादर पशी झोपला होता. मग काय त्याच्या फादर पासून त्याला उचलून आणला होता आपण. त्याच्या फादरला पण तपास नाही. मग आपले कार्यकर्ते गावात पोहोचले. मग काय जायद भाऊच्या घरी गेलं कारण दुकान बंद झालं त्याचं लवकरच. कार्यकर्त्यांनी जायद भाऊच्या घरावर दगड फेकली पण जायद भाऊ बाहेर येऊन बघत होते हे कार्यकर्ते नाही. जायद भाऊ नेला झोपाडला असतं. तेवढं शिवम भाऊ काय म्हणतोय बघा. याला एक दिवस पण मटणाशिवाय करमत नाही. हे उपास धरायचा आहे. जायद भाऊ आले. जायद भाऊ म्हणले आज मटा काय तुम्हाला देऊ शकत नाही कारण तुम्ही मला झोप मोड केली. तेवढंच आपल्याकडे रडायला चालू केलं. मग काय जायद भाऊ म्हणले तुम्हाला मटण देतो पण काय रडू नका. जायद भाऊच्या पिशे दुकानावर वाटतं. जायद भाऊच्या घरी पिशी नव्हते त्यामुळे आपण जायद भाऊचा ट्रे घेतला निघून आलो. त्या कार्यकर्त्यांजवळ दिल तर मागे ठेवाय पण यांनी एक पीस खाऊन घेतला कसा. तुमच्या ग्रुप मध्ये असे कार्यकर्ते असले त्यांच्यावर काही विश्वास ठेवणार कारण तुम्हाला उपाशी मारते. मास्तर आज लय खुश होता बघा तुम्ही त्याचं कारण. आनंद गंगात पावना माल फोन नाही काय नाही. सर्वांनी तुम्ही विचार करा कॅमेरा बंद असताना किती बोलत असेल. परत तुम्हीच म्हणता याला आम्ही बिघडवलंय पण शक्तिमान हेच आमच्या ग्रुपचा. लोकांच्या घरात जायला कोण घाबरत नसेल पण हे स्वतःच्या घरात जायला किती घाबरतोय बघा. दमादमान चाललाय. शिवम भाऊ झोप येतो त्याच्यामुळे त्याला काय सुचना जो काय करायचं काय नाही. त्याला बघलं सुद्धा गावच नव्हतं बघा तुम्ही. भेटू मग आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.